जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे येत्या 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता शहरातील नांदणी नाका येथे आगमन होणार आहे। या निमित्तानं शिरोळ तालुक्यातील जनतेने पुतळ्याचं जंगी स्वागत करण्याचं आवाहन केलं आहे। पुतळा आगमन समारंभाचे नियोजन बैठक आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत पार पडली। शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे। या ठिकाणची सर्व कामं पूर्ण झाली आहेत आणि याच ठिकाणी शिवकालीन साहित्य संग्रहालय आणि वाचनालय देखील उभारलं जाणार आहे। सध्या या कामाला वेग आला असून अश्वारूढ पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। पुतळ्याचं शहरात आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात येणार आहे। या मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे। पारंपरिक वाद्याचा वापर केला जाणार आहे। यड्रावकर चेंबर्स येथे झालेल्या बैठकीत यासंबंधीचं नियोजन केलं। या बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीस माजी नगराध्यक्ष असलम फरास यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरवणुकीच्या मार्गक्रमणाचं नियोजन सांगितलं। मिरवणुकीसाठी शहराच्या प्रमुख मार्गाचा वापर होईल असं त्यांनी सांगितलं। मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं दर्शन शहरातील जनतेला व्हावं या उद्देशानं शहरातील प्रमुख मार्गासह इतर मार्गावरही सदरची मिरवणूक काढण्यात येईल। त्या दृष्टीनं शहरातील जनतेनं आपापल्या परिसरात रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उत्साहात स्वागत करावं असं आवाहनही आमदार यड्रावकर यांनी केलं। या दिवशी आरोग्य व रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात येणार आहे। शिरोळ तालुक्यातील जनतेने या शिबिरात मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन रक्तदान करावं व आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार यड्रावकर यांनी केलं। या शिबिराच्या आयोजनासाठी सखोल नियोजन करण्यात येणार आहे। गेल्या 4 दशकांपासून जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी सतत प्रयत्न सुरू होते। अखेर या प्रयत्नांना यश आलंय। या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण शिरोळ तालुक्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। शिवप्रेमी कार्यकर्त्यांच्या या मोठ्या यशामुळे त्यांच्यात विशेष आनंदाचं वातावरण आहे। यावेळी मिलिंद शिंदे, प्रकाश झेले, मिलिंद भिडे, सर्जेराव पवार, अभिजित भांदिगिरे, रवींद्र ताडे, सचिन डोंगरे, चंद्रकांत जाधव गुंडकीकर, अशोक माळगे, आदम मोजावर, राजेंद्र दायंगडे, राजू झेले, दादा सोनाईक चिंचवाडकर, शैलेश आडके, सागर मादनाईक, बाळासाहेब वगरे, अभिजित पाटील यांनी आपली मतं मांडली। या बैठकीत शीतल गतारे, संभाजी मोरे, विठ्ठल मोरे, रमेश येळगुडकर, अर्जुन देशमुख, रमेश शिंदे, मिलिंद भिडे, रणजित महाडिक यांच्यासह सर्व समाजातील मान्यवर उपस्थित होते। आभार बजरंग खामकर यांनी मांडले। जयसिंगपूर शहरात 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मिरवणुकीचं आयोजन शिवप्रेमींसाठी खास आकर्षण असून या दिवशी जयसिंगपूरच्या वातावरणात शिवरायांच्या पराक्रमाची आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे। मराठी यस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।